मी थोडक्यामध्ये मी काय केलं आणि पुढची आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे याच्याबद्दल आपल्याला एक विनंती करणार आहे. तर सर्वांनी कृपया लक्ष द्या. तुम्ही सर्वांचा लढा मी वाचत होतो, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पाहत देखील होतो आणि मला कुठेतरी प्रज्ञा झाली की हे न्यायालयाकडे गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठीचा योग्य फोरम हा हरित लवाद आहे. त्यामुळे मी हरित लवादामध्ये माझ्याकडे जे काही पेपर कटिंग्स होते, जी काही माहिती होती, त्याच्या आधारे एक ओरिजिनल ॲप्लिकेशन ज्याला म्हणतात, आपण मराठी भाषेमध्ये त्याला याचिका म्हणतो, अशी एक याचिका केली आणि खरंच एक कृपा म्हणावी की अगदी तुटपुंजा माहितीवर दाखल केलेल्या याचिकेवर देखील या विषयाची गहनता किंवा सिरियसनेस लवादाला समजली आणि लवादानं तातडीनं त्यामध्ये अंतरिम आदेश पारित केले. हे अंतरिम आदेश आहेत, ही काही आपली अंतिम निवाडा नाही आहे. त्यामुळं आपल्याला हे यश असं म्हणता येणार नाही, तर ही एका मोठ्या लढाईची सुरुवात आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आजच्या मीटिंगचा उद्देश किंवा तपोवनामध्ये आपण सर्वजण जमला आहात त्याचा उद्देश हा आहे की मी तर नाशिककर नाही, पण मी याचिका दाखल केली तर मला आपण नाशिककर जे काही गेली अनेक वर्ष हा लढा देत आहात, काही जण गोदावरीसाठी लढा देत आहेत, काही जण वृक्षांसाठी लढा देत आहेत, काही जण कुंभमेळ्यासाठी देखील लढा देत आहेत. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणी कोणी आतापर्यंत काय एफर्ट्स केले, वस्तुस्थिती काय आहे, काय दस्तावेज आपल्याकडे उपलब्ध आहेत, ज्याचा आधारे आपण हरित लवादाला पुढे हा स्टे कंटिन्यू करण्यासाठी किंवा आपल्याला जे इप्सित आहे, जी सबस्टँटिव्ह ऑर्डर त्याच्यामधून पाहिजे आहे, त्याच्यासाठी प्रेस करू शकतो, याची माहिती घेणं असा आजच्या या मीटिंगचा उद्देश आहे. त्यामुळं माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, ज्याने कोणी जे काही एफर्ट्स घेतलेले असतील, ज्यांच्याकडे जो काही डेटा असेल, तो डेटा संकलित करण्यासाठी तुम्ही आपापसामध्ये कोऑर्डिनेट करून एक टीम जे काही असतील, बाविस्कर साहेब आहेत या ठिकाणी, रोहन जे आहेत, नाजरे साहेब आहेत, तर ह्या सगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून तुमच्याकडे असलेला डेटा त्यांच्याकडे द्यावा, जेणेकरून आपल्याला हा डेटा संकलित करून एक मोठा लढा या उपक्रमाला वाचवण्यासाठी, म्हणजे या प्रकल्पाला वाचवण्यासाठी, या वृक्षांना वाचवण्यासाठी करता येईल. आणि हे नाशिक जे सुंदर आहे, जे पर्यावरणानं भरलेलं आहे, त्याचं सौंदर्य टिकून ठेवता येईल, यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूयात. खूप छान वाटलं आज तुम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं सुट्टी असून पर्यावरणासाठी एकत्र जमलेले आहात आणि मला बोलवलं आणि एवढा आदर सत्कार केलात आणि बोलण्याची संधी दिली. आणि मला अपेक्षा आहे की तुमच्याकडे जो डेटा असेल तो डेटाही तुम्ही शेअर कराल, जेणेकरून आपल्याला एक मोठी न्यायालयीन लढाई अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत टिकेल अशी उभी करता येईल आणि यातून हे पर्यावरण वाचवण्याचा जो काही बेस्ट प्रयत्न करता येईल तो आपण करूयात. आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की कुठल्याही प्रलोभनाला किंवा कुठल्याही धमक्यांना मी बळी पडणार नाही आणि जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या न्यायालयीन प्रक्रियेचा जे काही फोरम असतील, हरित लवाद असेल, मान्य उच्च न्यायालय असेल, मान्य सर्वोच्च न्यायालय असेल, तिथपर्यंत हा विषय, हा घेतलेला वसा मी टाकून देणार नाही, सोडणार नाही, असं मी नाशिककरांना आश्वस्त करतो. आणि या ठिकाणी माझ्या या 2 शब्दांना पूर्ण विराम देतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.